नमस्कार. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण अध्याय 110 आणि 111. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम, ततस्तु जीव जंतु तंतु भुक्ती मुक्तिदायकम, विरंची विष्णू शंकरम स्वकीय धाम वर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. आमच्या हातून कळत नकळत झालेल्या लक्षावधी पापांना नष्ट करण्यासाठी तू वज्र सरसावून सिद्ध आहेस. असे पाप नाहीसे झाल्याने लहान मोठी शरीरे धारण करणाऱ्या अनेक जीवांना तुझ्याकडून प्रापंचिक व पारमार्थिक सुख मिळते. तुझ्या प्रवाहामध्ये ब्रह्मलोक, वैकुंठलोक व शिवलोक या सर्वांचा समावेश आहे. ते सर्व तुझ्या भक्तांना तू अनायास देतेस. हे नर्मदे देवी, मी तुझ्या चरणकमलांना वंदन करतो. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. या अध्यायाचं नाव आहे मांडव्य तीर्थ किंवा मंडलेश्वर तीर्थ. श्री मार्कंडेय युधिष्ठिरास सांगतात, राजन, पूर्वी वंशस्तंभ नगरीचा देवपण्य नावाचा एक राजा राज्य करीत होता. त्याला पुत्र संतती नव्हती. संतती प्राप्तीसाठी त्याने अनेक कठोर तप केले. त्याची आराध्य देवता महाकाली, रुद्ररूपिणी, भैरवी, शांभवी, रुद्रमालिनी, स्थूलकेशिनी, सुरवर पोषिणी, शंकरतोषिणी, दुर्मशहारिणी. किती सुंदर वर्णन आहेत ही सगळी. या ज्या सगळ्या शब्दरचना आहेत ना, ह्या ऐगिरी नंदिनी, हे जे नवरात्रामध्ये बहुतेक वेळा आपण देवी स्तुतीचं अष्टक म्हणतो ना, त्याच्यामधले हे शब्द आहेत सगळं. ब्रह्मरूपिणी, कात्यायनी, महायोगिनी, पार्वतीचे, म्हणजे हे सगळे उपमा कोणाला दिले आहेत? पार्वतीला दिले आहेत. महाकाली आहे, रुद्रासारखं रूप घेते. भैरवी आहे, शांभवी आहे. शांभवी म्हणजे खरं हातामध्ये दारूपात्र घेतलेली, आणि ती जेव्हा याचं केलं ना, वध केला आता अनेक राक्षसांचा, तेव्हा त्यांचं ते मद्याच्या ह्याच्यामुळंच तिला तो रुद्राचा लढाईचा एक ज्वर चढत होता. रुद्रमालिनी, स्थूलकेशिनी, ब्रह्मरूपिणी, कात्यायनी अशा अनेक रूपांची जी पार्वती आहे, तिचं त्याने घनगंभीर असं तप केलं. त्या तपावर नवदुर्गा प्रसन्न झाली. त्याने आपली व्यथा तिच्यासमोर मांडली. ती महाकाली भवानी म्हणाली, राजन, या जन्मात तुला पुत्रप्राप्ती नाही. मात्र या तपावर प्रसन्न असल्याने मी तुला वर देते की तुला एक सुंदर कन्या होईल. त्याला अति हर्ष झाला. तिचे नाव कामप्रमोदिनी असे ठेवले. साक्षात पार्वतीचा दिव्य प्रसाद असल्याने ही कन्या सुलक्षणी, सुस्वभावी, मनोवेधक, चित्तवेधक आणि कामद्योतक होती. ती पुढे उपवर झाली. तिच्या प्राप्तीसाठी अनेक राजे महाराजे तिला मागणी घालत होते. मात्र राजा आपल्या कन्येचा एवढ्यामध्ये काही विवाह करू इच्छित नव्हता. तिचा विरह ऐकूनही त्याच्या अंगावरती रोमांच येत होते. म्हणजे आपल्या मुलीला सोडून ती दूर जाणार हेच त्याला मनाला पटत नव्हतं. म्हणून त्याला असे वाटे की काळाचे काटे आपली गती सोडून ते उलट दिशेने फिरवेन. पण काळ हेच ब्रह्म असल्याने, त्याला नित्य नूतनत्व येत असल्याने काळाबरोबर कन्याही मोठी होऊ लागली. अशा या रूपवान कन्येला आपल्या सखीबरोबर क्रीडा करत असताना शंभर नावाच्या एका राक्षसाने मायावी रूप धरून पळविले. कामप्रबोधिनी हिने महाक्रोश केला. आपल्या सखीच्या नावाने ती त्याला बोलावू लागली. ती त्यांना बोलावू लागली. परंतु काही क्षणातच त्या मायावी दैत्याने आकाशमार्गाने तिला पळविले. आकाशातून जाताना आपल्या शोधार्थ जे लोक येतील त्यांना आपला मार्ग कळावा यासाठी तिने आपल्या कानातली कर्णफुले अमूल्य रत्नहार वरून खाली फेकू लागले. दैववशात खाली मांडव्य ऋषींचा आश्रम होता. तिने जे आपले दागिने फेकले ते सर्व दागिने मांडव्य ऋषींच्या आश्रमात पडले. पण ऋषी त्यावेळी ध्यानस्थ असल्यामुळे त्यांना काय चालू आहे हे ते कळलेच नाही. आता बराच काळ झाला तरी आपली कन्या घरी येत नाही पाहून राजाने सैनिक पाठवले. सैनिक अरण्यात जाऊन ज्या मार्गे राजकन्या नेली त्याचे अवलोकन करू लागले. तिच्या सर्व सख्या देखील अरण्यातच तिला शोधत होत्या. त्यांनी ते पाहिले आणि अति गांभीर्याने सर्व सैनिक, सेनापती
त्या कन्याजवळ जाऊन राजकुमारीची विचारणा करू लागले. त्यावेळी ती कुठे गेली हे आम्हाला कळलेच नाही असे त्या सांगू लागल्या. राजाच्या सैनिकांनी सबंध जंगल धुंडाळले, मात्र राजकन्या सापडत नाही. हे पाहून सर्वजण अस्वस्थ झाले. शेवटी सर्वांनी पाहिले की एक आश्रम दिसतो आहे. तेथे जाऊन कोणाला तरी विचारूया की कोणी राजकन्येला इकडे पाहिले आहे काय, ती या मार्गाने गेली का. हे मनी धरून ते सैनिक मांडव्य ऋषींच्या आश्रमात गेले. आश्रमात जातात त्यांना विदारक दृश्य दिसले. इतस्त आपल्या राजकन्येची सर्व आभूषणे विखुरलेली पाहिली. जवळ जाऊन ऋषींना विचारले की अहो, आमच्या राजकन्येस आपण पाहिले काय. पण ते ऋषी केवळ निजानंदात मग्न असून समाधी लागलेले महात्मा काहीच बोलले नाहीत. बराच काळ गेला तरी हे प्रतिसाद देत नाही. मग सर्वांना वाटले की हा साधू नसून संधी साधू आहे आणि यानेच राजकन्येचे काहीतरी भलेबुरे केले असावे. आता या ऋषींवरती फुकटच आळं. मागचा कपिला पळवली, धरून ठेवली कुणी, आणि मग ते पुढं सगराचे 100 पुत्र फक्त ऋषींच्या एका दृष्टिक्षेपात मारले गेले. आता इथं पण असंच काहीतरी. म्हणून ही बातमी सैनिकासह सेनापती व राजकन्येच्या मैत्रिणींनी राजास जाऊन सांगितली. राजाने हे ऐकून भयंकर शोक केला. त्याला स्वतःचे दुःख आवरेना. तो ओक्साबोक्सी रडू लागला. स्वतःचे हृदय शोकाने बडवू लागला. जमिनीवर लोळू लागला. राणीची काही यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. सबंध राज्य शोकाच्या डोहात बुडून गेले. कोणीही अन्न पाणी ग्रहण केले नाही. शेवटी ज्याने हा अपराध केला असेल त्याला आणून सुळावर चढवा असा आदेश राजाने दिला. त्याप्रमाणे ध्यानस्थ असलेल्या मांडव ऋषींच्या आश्रमात जाऊन हलवून त्यांच्या हातापायात बेड्या घालून त्यांना सुळाजवळ आणले. नेमके काय चालू आहे ते बराच वेळ ऋषींना कळेच ना, आणि काही केल्या कोणी खुलासा करेना. प्रत्येकजण असे म्हणत असे, याने असे कर्म करावे काय, यास हे शोभते काय, कसे ढोंगे साधू असतात ते पहा, अशी यथेच्छ निंदा लोक समोर करू लागले. स्थितप्रज्ञ राहून मांडव्यांनी सर्व सहन केले. राजाने त्यांना सुळावर देण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे त्या शिक्षेची अंमलबजावणी केली गेली. त्यावेळीही मांडव्य यांनी आपल्या मुखातून एकही शब्द उच्चारला नाही. भगवंताची लीला आहे हे जाणून अखंड शिवाचेच ते ध्यान करीत राहिले. त्यांना शूळावर दिले. त्यांच्या सर्वांगातून तो शूळ बाहेर आला, तरीही त्यांचे प्राण देहातच राहिले. आता शूळावर देणे म्हणजे काय, आपल्या लोकांना एक गोष्ट पण माहीत नाही आहे. तर असं एक टोकेरी असा एक खांब बनवला जातो आणि त्या खांबावर ह्या व्यक्तीला नेऊन बसवलं जातं. मग तो आपोआप तो टोकेरी खांब गुदद्वारात शिरतो आणि शरीरातनं कातडी कापत कापत मेंदूतनं नाही तर डोक्यातून बाहेर पडतो. इतका तो शार्प असतो. तर ते त्यांचा प्राण काही गेला नाही तरी पण ते ध्यानावस्थेत तपच करू लागले. त्यांच्या त्या अवस्थेबद्दल प्रजेला कोणतीही कणव किंवा खेद वाटला नाही. उलट अंगातून वाहणाऱ्या रक्ताच्या धारा पाहण्यात प्रतिशोधाचा आनंद वाटू लागला. बराच काळ हा प्रकार प्रजा पाहत होती. त्यानंतर लोक कंटाळून निघून गेले. मग ती व्यक्ती वेदनेने मरणार. थांबून थांबून अतिशय रक्तस्राव झाला. त्या वेदनाच्या असह्य मर्मभेदी शलाका मांडव्यांनी सहन केल्या. एवढे होत असूनही त्यांनी आपली निजानंद अवस्था ढळून दिली नाही. या सर्व गोष्टींचे वृत्त त्रिभुवनात पसरले. अशा देहदंडाचे दुःख सहन करूनही मांडवी शिक्षा देणाऱ्या राजास एका क्षणात भस्म का करीत नाहीत, हे पाहून सर्व देवतादी आश्चर्यचकित झाल्या. सामर्थ्य असूनही त्यांची क्षमाशीलता पाहून पृथ्वीमाताही सद्गदित झाली. त्यांच्या सहनशीलतेचे वर्णन शब्दात करणे अशक्यच ठरते. भावसमाधीत व्यग्र असलेले ते मुनी सुळावर तसेच होते. मध्यरात्र झाल्यावर शांडली नावाची पतिव्रता आपल्या पतीकडे जात होती. जाताना तिचा रस्ता चुकला व मांडव्य ऋषींना ज्या सुळावर दिले आहे अशा ठिकाणाहून ती जाऊ लागली. जाता जाता तिचा धक्का अणकुचीदार सुळावर असलेल्या मांडव्यांना लागला. धक्का लागताच सर्वांगात असह्य वेदना होऊन त्यांचा समाधिभंग झाला आणि ते कळवळून आपली व्यथा आणि करुण शब्द उच्चारू लागले. ते म्हणाले, कोण्या अधम कुलट्या स्त्रीने मला स्पर्श केला. अशी व्याभिचारणी असणाऱ्या स्त्रिये
तुझा प्रती सूर्योदयापूर्वी मृत्यूच्या दाढेत जाईल. आता हे किती चुकीचं आहे. ज्या राजाने अपराध नसताना तुम्हाला सुळावर दिलं त्यांना तुम्ही एकही शब्दाने बोललेला नाही आहे. आणि जी बाई आपल्या पतीकडंच चाललेली पतिव्रता आहे तिला मात्र न बघता तुम्ही म्हणताय की हिचा पती सूर्योदयाच्या आधी मरून जाऊ दे. आणि कशावरून ऋषींनी तिला अधम कुलटा व्याभिचारी ठरवलं? का तर रात्रीची चालली आहे, रस्ता चुकले म्हणून? हे स्त्रिये, तुझा हा पती सूर्योदयापर्यंत मृत्यूच्या दाढेत जाईल. ती शांडिली म्हणाली, भगवन, मी कुलटा किंवा व्याभिचारिणी नसून पतिसेवापरायण आहे. अंधारामुळे मला आपले दर्शन घडले नाही, त्यामुळे चुकून माझा धक्का आपणास लागला, त्याबद्दल मी आपली क्षमा मागते. पण आपण जो शाप दिला आहे तो सत्य की असत्य हे ठरविणे माझ्या हातात नसून सदाशिवाच्याच हातात असेल. असे म्हणून ती शांडिली दिव्य पद्मासन घालून पंचाक्षरी मंत्र जपू लागली. तिच्या सामर्थ्याच्या प्रभावाने सूर्यदेवाच्या 7ही घोड्यांचे लगाम खेचले गेले. सूर्याचा पांगळा सारथी देखील आश्चर्यचकित झाला. माझ्या हातातील सूत्रे कोणी खेचली बरे? या दिव्य रथाचे चाक आज जराही फिरत नाही. समस्त ऋषी मंडळी प्रभात होण्याची वाट पाहू लागले. जसा चिखलामध्ये रथाचा एक आख रुतून बसतो, त्याला बाहेर काढण्यासाठी लावलेली शक्ती निकामी ठरते, तद्वत सूर्याचा रथ जागीच फसून सर्व शक्तींनी तो निष्प्रभ ठरला. म्हणजे काय झालं, तिच्या त्या पातिव्रत्यामुळे ती तिथेच पद्मासन घालून शंकराच्या नावाचा जप करू लागली आणि पतीला वाचवण्यासाठी की सूर्योदयच होणार नाही असं तिनं केलं. मग सूर्याचे 7ही घोडे खेचले गेले. पुढे जाईनातच ते. सूर्याचा सारथी पांगळा आहे ना, कशामुळे झाला? शनिदेवाची दृष्टी पडली म्हणून, कारण सूर्याचा पुत्र शनी. मग तो पुढे म्हणे, आज काय झालं की घोडे पुढे जातच नाही. तसा रथाचा आग चिखलात फसला. तो किती वर काढण्याचा प्रयत्न केला तरी निघत नाही. तशी परिस्थिती झाली. ऋषीमुनी आपले उजाडाची वाट पाहू लागले. त्यामुळे जगाचे सर्व व्यवहार ठप्प झाले. जगात हाहाकार उडाला. सर्वजण पूर्वेला पाहून चिंता करू लागला. विश्वाकार सदाशिवाची जो तो प्रार्थना करू लागला. जो तो एकमेकांना विचारू लागला की हा संधिकाल नाही ना, हे ग्रहण तर नाही ना, प्रलयाचा काळ तर जवळ आला नाही ना. असे म्हणून सदाशिवासमोर या दुर्घट संकटातून आपणच आम्हास बाहेर काढावे अशी तळमळून प्रार्थना मानवाबरोबर देवताही करू लागल्या. कारण सूर्य बाहेरच येणार ना. मग ही संध्याकाळ तर वाटते का? हे ग्रहण आहे का? प्रलयाची वेळ आली का? असं सगळ्यांना प्रश्न पडला आणि सगळे शंकराची प्रार्थना दानव मानव देव सगळे करू लागले. मांडव्यांनी देखील तिचा अधिकार जाणला. आपण दिलेल्या शापाबद्दल खेद व्यक्त केला. त्यांनीही सदाशिवास तिच्या पतीस चिरतारुण्य, बल, वैभव, आयुवृद्धीविषयी प्रार्थना केली. मांडव्यांचे ते मृदुल लोण्यासारखे, मऊ फणसासारखे मधुर हृदय महादेवांनी जाणले. कठोर दंड देऊनही भक्ताचे कल्याण इच्छिणाऱ्या मांडव्याबद्दल महेश्वराच्या मनामध्ये स्नेहभाव निर्माण झाला. तत्काळ तेथे नंदीसह उमा महेश्वर प्रगट झाले. शंकराच्या अवतरण्याने सहस्र सूर्य एकाच वेळी प्रगट व्हावेत, त्याप्रमाणे उगवणाऱ्या दिनकराला लाजवणारे ते ब्रह्मांड फाकवून टाकणारे तेज होते. म्हणजे शंकर स्वतः ते मांडव ऋषींना पण कळलं ह्या बाईचा अधिकार मोठा आहे, आपण हिला चुकून कुलटा बोललो आणि शाप दिला. मग ते पण शंकराची प्रार्थना करू लागले की हिचा पती बलवान होऊ दे, आयुष्यमान होऊ दे, असं विनंती करू लागले. मग लोण्याप्रमाणे मम अंतःकरण आहे आणि कुणालाही शाप न देणारे मांडव्य ऋषी आहेत. त्यांच्यासाठी शंकर स्वतः तेथे पार्वतीसह प्रगट झाले. त्यांच्या येण्यामुळे जसं काय 1000 सूर्य उगवले आहे तसं वाटू लागलं आणि पूर्वेचा तो सूर्य निस्तेज झाला आहे. त्या दिव्य शिवाच्या तेजाला निष्प्रभ झालेल्या आदित्याने विनम्र भावाने नमस्कार केला व त्याच्याकडून उसण्या तेजाची मागणी केली. करुणवत्सल, भक्तहृदयद्रावक, लोककल्याणकारी शिवानी आपल्या नेत्रकटाक्षाने त्या आदित्याला पुन्हा दिव्यत्व प्राप्त करून दिले. ते कोमल आणि माधुर्ययुक्त वाणीने म्हणाले, शांडिलीला म्हणाले, हे महाभागे, तुझी पतिनिष्ठा थोर आहे. तुझ्या दिव्य तेजामुळे सूर्याचे तेज ते काय असणार? या मांडव्य ऋषींमुळेच तुला आमचे दर्शन घडले, त्यामुळे तू त्यांना नमस्कार कर. ते ऐकून ती कल्याणी शिळावर असलेल्या तपस्वींच्या समोर वज्रासनात बसून म्हणाली, हे ऋषीवर, खरोखरच आपल्या दर्शनाने माझ्या जीवाचे सार्थक झाले आहे.
हजारो वर्ष तपश्चर्या करून जे साधत नाही ते आज आपल्या शापामुळे शक्य झाले. माझ्या पातिव्रत्याचे तेज आपल्यामुळेच द्विगुणित झाले. आपल्या कृपेनेच माझ्या पतीला बळ, ऐश्वर्य आणि आयुष्याची प्राप्ती झाली आहे. तिचे हे उद्गार ऐकून मांडव्याने तिला अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. शिवांनी स्मितहास्य करून दुजोरा दिला. मांडव्यांनाही पूर्वजन्माचे स्मरण झाले. पूर्वी एकदा बालवयात त्यांनी अजाणतेपणे आणि आपल्या बालसुलभ वृत्तीने एका आळीला काट्याने टोचले होते. त्या दोषामुळे मांडव्यांना सुळावर जावे लागले. मग राजाला आता केवढं पाप लागलं पाहिजे की ते मांडव्य ऋषींमुळंच तिचं पातिव्रत्य दिसलं, तिला शंकरांचं दर्शन झालं. शंकर म्हणले, बाई ग, तुझ्या पातिव्रत्यापुढे सूर्याचं तेज सुद्धा कमी आहे. मग सूर्य पाया पडला आणि म्हटला, शंकर मला आता थोडंसं तेज तुमच्याकडून द्या. मग शंकरांनी आपल्या तिसऱ्या डोळ्यातून त्याला थोडं तेज दिलं. मग ती मांडव्य ऋषींना म्हणाले, ऋषीवर तुमच्यामुळेच मला दर्शन झालं, माझी चूक झाली. मला ते म्हणतात अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. मग आता त्यांचं काय झालं होतं तर लहानपणी चुकून त्यांनी एकदा एका आळीला काटा टोचला होता किंवा ते आळीला काट्यामध्ये लटकवले असेल. आपण भीष्माचार्यांच्या बद्दल पण हा किस्सा वाचला आहे की भीष्माचार्यांना जेव्हा काही कळत नव्हतं किंवा युवा अवस्था होती तेव्हा कधीतरी त्यांनी तो एक सर्प जमिनीवर चालला होता, तो त्यांनी काठीवरती असा धरला. रस्त्यात होता तो, कोणाला डसेल म्हणून. खरं तर त्यामध्ये वाईट हेतू नव्हता, पण त्यांनी त्याला लांब भिरकावला. तो सर्प जाऊन त्या काट्याच्या पांजरीवर पडला. काट्याची पांजरं म्हणजे त्या फांद्यांची असं काटेरी असं ठेवलेलं जे काही होतं तिथं पडला. मग त्याच्या सगळ्या सर्वांगात काटे टोचले आणि तो तिथेच उपाशी तापाशी राहून मेला. म्हणून ते भीष्माचार्य पुढे शरपंजरी पडले आणि त्यांना एवढा त्रास सहन करावा लागला आहे. तशीच इथं कथा आहे. एका क्षणात ज्या राजाने ही भयानक शिक्षा दिली होती तो तेथे आला. दिव्य प्रकाश पाहून तो स्तिमित झाला. मग त्याने साष्टांग नमस्कार करून आपल्या नेत्रातून अश्रू पाहून नेत्राश्रूंनी मांडव्यांचे चरण क्षालन केले. तो म्हणू लागला, भगवान, आपण प्रत्यक्ष महादेव आहात. आपली शांती पृथ्वीलाही लाजविणारी आहे. आपणच या मंदबुद्धी, अल्पज्ञ, मूढमती असणाऱ्या पाप्यावर कृपा करावी. आपले हृदय समुद्रालाही सामावणारे असे विशाल आहे. तरी माझ्याकडून घडलेल्या अपराधाचा धिक्कार असो. मी माझे पंचप्राणही आपल्या चरणावर ठेवले तर ते तोकडेच पडतील. मी तुझे आजाण लेकरू असून कृपावत्सल कामधेनू तू आहेस. पुत्राकडून जरी हजारो अपराध घडले तरी माता त्याचा विनाश करते का? उलट ती सर्व अपराध पोटात घालून त्याला सद्बुद्धी मिळावी म्हणून देवाजवळ प्रार्थना करते. तरी आपण माझी माता होऊन या पामर दीन अज्ञानी जीवाचे कल्याण करावे. म्हणजे जेव्हा तो प्रकाश पडला नगराच्या बाहेर तर तो हजारो सूर्यासारखा होता ना. तर त्या राजालाही कळलं की काहीतरी बाहेर आपल्या नगराच्या चाललंय. मग ते तिथं आला, त्याने बघितलं. त्याला एकंदरीत ज्ञात झालं की आपल्या हातनं केवढी मोठी चूक झाली. आता खरं तर ते सगळे गैरसमज असतात, पण म्हणून कधी त्या साधक म्हणजे कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय समोरच्या आरोप्याला शिक्षा द्यायची नसते. मग त्याने शांडिल्य ऋषींचंच प्रार्थना केली की तू माझी आई आहे, मी तुझं लेकरू आहे, मी मंदबुद्धी आहे, मी मूर्ख आहे, माझ्या हातून अन्याय घडला. पण मुलाने अन्याय केला तरी आई कधी त्याला शिव्याशाप देत नाही, तर देवाला म्हणते की ह्याला चांगली बुद्धी दे बाबा, तसं तू आता माझ्या अपराध पोटामध्ये घाल. मग आपण माझी माता आहे तर आपण या पामर दीन अज्ञानी जीवाचे कल्याण करावे. त्याच्या हृदयातला हा अनुताप पाहून क्रोधी मांडव्य शांत झाले. ऋषीवर म्हणाले, राजन, अरे ही तर भगवंताची माया आहे. कोण कोणास शिक्षा देत नाही किंवा कोण कोणास माफ करत नाही. जो तो भगवंताने रचलेल्या नाटकाचे अंग होऊन आपापली भूमिका सांभाळत असतो. त्याचा शेवट मात्र सूत्रधार असलेला जगन्नायकच करीत असतो. मग तो सुखद असो वा दुःखद असो, तो स्वीकारणे क्रमप्राप्त असते. राजन, जोपर्यंत माझा दोष होता तोपर्यंत भगवंतांनी झालेल्या दोषाबद्दल माझ्याकडून साधन करून घेतले. जसे सोन्यामध्ये अशुद्धी झालेल्या धातूंना दूर करण्यासाठी सोन्यास अनेक परीक्षांमधून घेऊन जात असतो. मग तो कधी अग्नीतून काढतो तर कधी जहाल द्रावकातून, म्हणजे ते तेजाब वगैरे टाकतात ना सोन्यावरती, तेजाबाने पण सोनं काय ते जळत नाही, खराब होत नाही. तर अनेक जहाल द्रावकातून उकळून काढतो.
तर कधी मोठ्या आघाताने ठोकून काढतो, तर कधी चिमट्याने ओढून तार बनवितो किंवा कसोटीच्या दगडावर घासून पाहतो. इतक्या परीक्षा झाल्यावर मगच तो दागिना बनवतो. तसेच हे शरीर भगवंताच्या साधनेने तापविले की त्यासही दिव्यत्व प्राप्त होऊन आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक अशा सर्व अशुद्धींना घालवून निर्लेप शुद्ध हृदय झाले की महान दुर्लभ शिवाचे दर्शन घडते. राजन, तू दिलेल्या दंडामुळेच माझ्या हातून भगवंताला घेऊन येणारे साधन घडले. त्याचा तू खेद मानू नकोस. ही सुद्धा महादेवांनी केलेली रुद्रकृपा आहे. जरी माझ्या शरीरात शूळ घुसला असला तरी त्याच्या वेदना मला न होता त्या सदाशिवाला होत आहेत. म्हणूनच दर्शन देण्यासाठी ते उपस्थित झाले. पण त्यांचा धक्का लागला त्यांना आणि आतमधनं शूळ घुसल्या त्यांना आत प्रचंड वेदना खरं झाल्या होत्या. राजन, या दर्शनाने मी कृतार्थ झालो. या दिव्य योगाचा आणि लाभाचा तू सुद्धा भागीदार आहेस. तुला सुद्धा या शिवाच्या कृपेने शिवलोक प्राप्त होईल. त्यांच्या या परोपकाराने सदाशिव देखील संतुष्ट झाले. त्यावेळी ते राजाला म्हणाले, वर पहा. त्यास असे दिसले की आपली मुलगी राक्षस परत घेऊन येत आहे. तो तेथे येऊन म्हणाला, पूर्वी मी गंधर्व होतो, परंतु माझ्याकडून काही अपराध झाल्याने गालव ऋषींनी मला शाप दिला होता. त्यामुळे मी राक्षस बनलो. उशापाचा विचार होताच त्यांनी सांगितले, जेव्हा तू राजा देवपन्नाच्या मुलीस पळून घेऊन जाशील तेव्हा तुझा उद्धार होईल. त्याप्रमाणे माझा उद्धार होऊन मी परत स्वर्गलोकी जात आहे. त्या प्रकारामध्ये मांडव्य ऋषींचा कोणताही अपराध नाही हे सिद्ध झाले. महादेवांनी अमृत दृष्टीने मांडव्य ऋषींचा दाह शांत केला. त्यांची सर्व काया दिव्य झाली. त्यावेळी प्रसन्न चित्ताने मांडव्य ऋषींनी मंडलेश्वर शिवलिंगाची तर शांडिल्यींनी शांडिल्य लिंगाची स्थापना केली. या सर्व दिव्य लीलेचे द्योतक असलेले हे मांडिल्येश्वर यालाच मंडलेश्वर या नावाने ओळखले जाते. याच मंडलेश्वर गावी आद्य शंकराचार्य यांच्याबरोबर वाद करणारे मंडन मिश्र याच ठिकाणचे होते. कुमारील भट्ट यांच्या सांगण्यावरून काशीहून शंकराचार्य मंडलेश्वर येथे आले होते. त्यांनीच पुढे अद्वैत मत स्थापन करून शंकराचार्यांचे शिष्यत्व पत्करले. हे मंडलेश्वर नर्मदेच्या उत्तर तटावर आहे. येथे नर्मदा मैयाचा दक्षिण तट आणि उत्तर तट अनेक तीर्थक्षेत्राने युक्त आहे व तिच्या पवित्र तटावर अनेक सिद्धांचा निवास आहे. भक्त काम कल्पद्रुम रामहृदय श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, त्यांचे कृपांकित शिष्य ब्रह्मानंद बुवा आनंदसागर यांच्या साधनेने पुलकित झालेला हा किनारा आहे. मैयाने या सद्भक्तांना कौतुकाने प्रेमाने सांभाळले. गोंदवलेकर महाराज, त्यांचे आवेश अवतार घेतलेले परमपूज्य तात्यासाहेब केतकर त्यांच्या हस्ते मंडलेश्वर येथील पंचायतनाची स्थापना झाली आहे. श्रीचे अनन्य भक्त राजाराम मोडक उर्फ आनंदी आनंद बाबा यांच्या पुढाकाराने या मंदिरातच त्याचे निर्माण कार्य झाले. आनंदी आनंद बाबांच्या माध्यमाने महूचे एक फारशी भक्त हे श्री तात्यांचे अनन्य सेवक होऊन श्री गोंदवलेकर महाराजांच्या आज्ञेने या मंदिराची वास्तू 1932ला निर्माण केली आणि या भव्य मंदिराचे संचालक म्हणून राजाराम मोडक यांना ठेवण्यात आले. हे मंदिर अतिसुंदर असून येथील मेघडंबरी रामपंचायतन नयनाचे पारणे फेडणारी आहेत. मंदिराच्या जवळून मैया वाहते. हे दृश्य पाहताना श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे चरित्र समोर येते. वैराग्यदायिनी मैयाचे अनुपम सौंदर्य पाहून वृत्ती अंतर्मुख होते. या ठिकाणी पूज्य तात्यासाहेबांनी स्थापन केलेल्या रामाची महापूजा 60 दिवस श्रीचे कृपांकित शिष्य श्री श्रीराम महाराजांनी केली आहे. महर्षी वशिष्ठांनी साक्षात प्रभू रामचंद्रांना दिव्य नर्मदेचा प्रभाव वर्णन करून सांगितला आहे. वशिष्ठ रामाला सांगतात, माघेच शीतसप्तम्या दास्रभेच रवेर्दिने मध्यान समये राम भास्करे न क्रमागते.
माघ शुद्ध सप्तमी अश्विनी नक्षत्र रविवार मकर राशीगत सूर्य असताना मध्यान्ह काळात ही नर्मदा पृथ्वी तलावर जनकल्याणार्थ प्रगट झाली असं त्यांनी सांगितले. माघ शुद्ध सप्तमी सीता सप्तम्या मागेच सीत सप्तम्या दासरभेच रविर्दिने. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी 1913ला आपला देह ठेवल्यानंतर 12 वर्षांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा आवेश अवतार परमपूज्य तात्यासाहेब केतकरांच्या देहाच्या माध्यमाने प्रगट झाला. या तात्यांनीच नर्मदा जयंतीस ग्रामपंचायतनाची स्थापना 1932 साली मंडलेश्वर येथे केली आहे. या मंडलेश्वर ठिकाणाचा हा एक अजून आगळा वेगळा महिमानी सांगितला आहे इथं. आणि इथे हा मंडलेश्वर नामक अध्याय समाप्त. नर्मदे हर. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 111 गंगावाहक तीर्थवर्णन. श्री मार्कंडेय युधिष्ठिरास म्हणाले, राजन, तुला अतिदिव्य गंगावाहक तीर्थाचा महिमा सांगतो, तो ऐक. महापतित पावनी महापुण्यदायिनी श्रमहारिणी लोकसौख्यदायिनी माता गंगेने आपले दिव्यत्व टिकावे यासाठी माता नर्मदेच्या काठी बसून नारायणाचे ध्यान करीत 100 वर्षापर्यंत उग्र तपश्चर्या केली. आता इथं सगळीकडे हे लक्षात ठेवायचं. म्हणून गंगा काही आपलंच जागा सोडून येत नाही किंवा 100 वर्ष काही ती ठप्प झाली नाही की व्हायची बंद झाली नाही. गंगा आपल्या ठिकाणीच आहे, परंतु तिच्यातलंच एक सूक्ष्म अंश आहे, तो इथं येऊन तप करतो. म्हणजे सर्वच देवांच्या बाबतीत हे आपल्याला लागू होतं. उग्र तप केले. तिच्या तपावर प्रसन्न होऊन लोकलज्जा निवारक दीनबंधू शंख चक्रांकित कोमल कमलयुक्त कांती असणारे महाविष्णू प्रगट झाले. तिला म्हणाले, हे गंगे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला हवा असेल तो वर माग. ती म्हणाली, नाथ, मला आपल्याजवळ आणि सदाशिवाजवळ राहता यावे आणि आपल्या दोघांचाही अखंड सहवास घडावा असा मला वर द्या. जगतचालक श्रीहरी जनार्दन तिला म्हणाले, हे महाभगवती गंगे, तू माझ्या व ब्राह्मणाच्या उजव्या पायाच्या अंगठ्यात निवास करशील. गंगा अवतरणाच्या वेळी भगीरथाच्या कुळातील पितरांचा उद्धार करण्यासाठी स्वर्गातून पडणारा वेगवान प्रवाह मृत्युलोकी सदाशिव आपल्या जटेत धारण करतील. त्यामुळे तुला त्यांचेही सानिध्य प्राप्त होईल. तथास्तु म्हणून भगवान विष्णुलेकी गेले. आता इथं कालच मी ब्रह्मपुराणामधली कथा ऐकली आहे, जन्नू राजाची आहे. तो जन्नू राजाने काय केलं होतं, म्हणजे एकदा गंगा कशी झाली, आपला प्रचंड मोठा रोवरोवता प्रवाह, मोठा प्रपात असा पृथ्वीवरती आदळला, तर तो खाली डायरेक्ट पाताळात जाणार होता, तो पृथ्वीवर राहायलाच नसता. म्हणून तिला थोडक्यात कसं आत्ताच्या काळामधलं विहिरी बांधून तलाव बांधून मग त्यातून आता कसं आपल्याकडे धरणं भरली की त्यातनं विसर्ग करतात, त्यातनं ते दरवाजे उघडले जातात, तसं ते पहिलं शंकरांनी आपल्या जटेमध्ये तिला नियोजित केली आणि त्यातून तो प्रवाह हलका असा सोडून दिला. पुढे एकदा अशीच गंगा अनावर झालेली असते, तेव्हा जन्नू नावाच्या राजाने तो तिला बांध घालून अडवली. गंगेला तसुभर मागे पुढे हलता येईना. मग बाकी सगळी पृथ्वी कोरडी पडू लागली. मग परत लोकांच्या जन्नू राजाची प्रार्थना केली, असं करू नकोस, तिला तू सोड. मग तेव्हा त्याने अंगठ्या एवढ्या धारेतून सोडली किंवा आपल्या अंगठ्यातून सोडली, तिला प्राशन करून अंगठ्यातून सोडली किंवा असं काही थोडक्यात आहे. म्हणजे असं वैज्ञानिक दृष्टिकोनातून धरलं तर त्याने प्रवाह बांधून पॅक केली. पौराणिक दृष्टिकोनातून धरलं तर त्याने तिला पूर्ण प्राशन केली होती. मग आपल्या अंगठ्यातून तिचा प्रवाह सोडला आहे, म्हणून तिला जान्हवी असं देखील म्हटलं जातं. म्हणून ती विष्णूच्या पण पहिली तिची हे उत्पत्ती कुठं आहे, ते विष्णूच्या अंगठ्यातून आहे आणि शंकराच्या डोक्यातून आहे. भगवती गंगेने अति आनंदाने नर्मदेचे पूजन केले. नर्मदेची स्तुती गाऊन तिची प्रार्थना केली. माझे पावित्र्य टिकवण्याचे दिव्य सामर्थ्य केवळ तुझ्यातच आहे. आता या आपण मागच्या पण अध्यायामध्ये पाहिलं आहे की सगळ्यांची पापं धुवून धुवून गंगा मळीन झाली. मग तिची पापं कुणी कमी केली तर नर्मदेने कमी केली. अतिकरुण अंतःकरणाने गंगेने नर्मदेचे पदक्षालन केले. मनोभावे सर्व उपचारांनी दिव्य औषधी आणि सुगंधी द्रव्यांनी तिची पूजा केली. त्या पूजेवर प्रसन्न होऊन नर्मदा म्हणाली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे.
तू विष्णुप्रिया म्हणून सर्वत्र नित्यपूज्य ठरशील. तुझ्या जलाच्या स्पर्शाने अनेक महापातकं नष्ट होतील. तुझे पावित्र्य आणि दिव्यत्व टिकावे यासाठी नित्य तुझ्याकडून शिवपूजन होईल. तुझ्या क्षेत्री सदाशिव तारक मंत्राचा उपदेश करून निजधामास पोचवतील. हेच क्षेत्र नाम महिमा वाढवणारे काशी क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होईल. तुझ्यात नित्य नैमित्तिक काम्य प्रायचित्त अशी 4ही कर्मे केली जातील. म्हणजे गंगेमध्ये कसं प्रायचित्त घेतलं जातं, बाबा डुबक्या मारल्या, माझं काय बाक्षी पाप आहे ती जातील. नित्य नैमित्तिक लोक आंघोळ करून सूर्याला अर्धे पण द्यायला येत होती. आणि असं सगळ्या बाबतीत तुझ्या म्हणजे पाण्यामध्ये सगळं काही केलं जाईल. ते फलद्रूप होतील. तुझी पूजा राजस असून भौतिक आणि पारलौकिक सुख देणारी ठरेल. गंगा म्हणाली, माते तुझ्या इतके सामर्थ्य माझ्यात नाही. मात्र तुझ्या दर्शनाने माझ्यात जे निर्माण होईल त्यात काही शंका नाही. ज्या पापांनी माझ्यात स्नान करून मला मलिनत्व आणले त्यांची शुद्धी करण्यासाठी मी वर्षातून 2दा तुझ्याकडे स्नानासाठी येईन. मग ते मागे एका कुंडाचा उल्लेख आहे बघा. गंगा काय आपलं हे सोडून आली नाही, स्थान सोडून, पण कुंडाच्या रूपाने ती तिथं आलेली आहे. मग नर्मदेने तिला हसून अनुमती दिली. तेव्हापासून नर्मदा स्नानाने गंगेची पापनिवृत्ती होऊन तिला पूर्ववत पावित्र्य येते. तेव्हापासून नर्मदेच्या अनेक ठिकाणी गंगा विविध कुंडात येते. आजूबाजूला जी पण छोटी छोटी कुंड आहेत त्यात गंगा येते. आता राजापूरला जर आपल्या एवढ्या लांब गंगा येते आणि खरोखर 3 वर्षांनी नसणारा जलप्रवाह बरोबर 3 वर्षांनी उत्पन्न होतो, की ज्याचं वैज्ञानिक कारण काय कुणाला आजपर्यंत कळलेलं नाही. 3च वर्षांनी का? वैज्ञानिक चमत्कार आहे तर वर्षांनी येईल, 6 महिन्याने येईल, पण ती गंगा 3 वर्षांनी येते. विविध कुंडात येऊन प्रसन्न चित्ताने स्नान करून ती नर्मदेचे आणि शिवलिंगाचे पूजन करून स्वतःस धन्य मानते. यावरून नर्मदेचे किती अलौकिक महत्त्व, पावित्र्य, शुद्धता, औदार्य आहे, तपाचा, ज्ञानाचा, वैराग्याचा सर्वात मोठा अधिकार आहे हे स्पष्ट होते. तेव्हापासून गंगा वाहक तीर्थ म्हणून हे प्रसिद्ध झाले. असे सांगितले जाते की गंगा वर्षातून 2दा नर्मदेमध्ये राहण्यासाठी येते. त्यातील प्रमुख दिवस कुठला आहे तर वैशाख शुक्ल सप्तमी अशी आख्यायिका सांगितली जाते की गंगा एका कोळशासारख्या अतिशय काळ्या कुट्ट कपिला गायीच्या रूपात येते. तेथे कपिलाबाई गाय 3 दिवस वास करते. त्या काळात ती नर्मदेमध्ये स्नान आणि पान करते आणि 3ऱ्या दिवशी ती अत्यंत शुभ्र स्वच्छ पांढरी गाय होऊन बाहेर पडते. संत महात्मे आणि नर्मदा तटवासी लोकांचे असे म्हणणे आहे की गंगा दशहराच्या दिवशी नर्मदा मैयाचे जल 6 इंचाने आपोआप वाढलेले असते. आता गंगा दशहरा कधी येतो? ह्या दिवसातच येतो, जूनमध्ये सुरू होतो, आषाढात. आणि मग तेव्हा पाऊस असतो, पावसाचा हे असतो, त्यामुळं नर्मदेची पातळी तेव्हा 6 इंचाने आपोआप वाढते, म्हणजे गंगा तिच्यामध्ये आली. ही गंगा माता येण्याची सूचना असते. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध दशमी या काळात 6 ते 9 पर्यंत गंगा माता नर्मदेत स्नान करते, वास करते. मग सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत गंगा माता, मग ज्येष्ठ शुद्ध, ज्येष्ठामध्ये असतं ना हे गंगा दशहरा, तर ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंत 10 दिवस त्याला दशहरा म्हटलं जातं. तर मग त्यामध्ये ती येते. पुढे 9 ते 12 वाजेपर्यंत यमुना आणि मध्यान्ही 12 ते 3 पर्यंत सरस्वतीचा वास असतो. त्यामुळे या स्थानाचे विशेष महत्त्व आहे. असा गंगावाहक तीर्थ अध्याय इथे पूर्ण झाला. म्हणजे जेव्हा गंगा दशहरा चालू असतो त्या काळामध्ये जाऊन जर आपण नर्मदेचं स्नान केलं तर 3ही नद्यांचा संगम गंगा, जमुना, सरस्वती आणि अजून कोण आपली नर्मदा मैया अशा सगळ्यांचं स्नान आपल्याला होतं, असं सांगून इथे या अध्यायाचं महात्म्य समाप्त केलेलं आहे. गंगावाहक तीर्थ वर्णन नावाचा 111वा अध्याय समाप्त. नर्मदे हर. अध्याय 112 केदारेश्वर तीर्थ. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. श्री मार्कंडेय सांगतात, राजन, भृगु ऋषींनी आपल्या सामर्थ्याने माता नर्मदेस उत्तर तटावर नेले. तेथे त्यांनी महादेवाचे कठोर तप केले. ते त्याची विविध सामुग्रीने यथासांग रात्रंदिवस पूजा करीत असत. त्या पूजेच्या एकाग्रतेत किती दिवस किती रात्री निघून जात असत याची त्यांना जाणीव देखील होत नव्हती. हे सगळं आपण मागे भृगु ऋषींच्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे. त्यांच्या या तपाला हजारो वर्ष निघून गेली.
त्यामुळे त्यांच्या भृगुकच्छात कोणताही असुर जाऊ शकत नसे. त्यांच्या तपाच्या सामर्थ्याने ती भूमी सिद्ध झाली होती. येथे तप केल्याने त्याचे फळ तत्काळ मिळते म्हणून अनेक योगी, जपी, तपी, मुनी, भारती, सरस्वती, तीर्थ, गिरी, पुरी असे अनेक प्रकारचे संन्यासी परंपरेतील मंडळी, तर काही महान हठयोगी महात्मे हिमालयातून भृगुकच्छात साधना करण्यासाठी येऊन राहिले. कारण भृगु ऋषींच्या त्या हजारो वर्षाच्या तपामुळे काय होतं, तर राक्षसांना काही तिकडं येता येत नव्हतं. त्यामुळे त्या भृगुकच्छचा जो भाग आहे त्याला प्रति कैलास असं म्हटलं जाऊ लागलं. जसे हिमालयाला स्वर्ग म्हटले जाते, तसे या भृगुकच्छाला सत्यलोक म्हटले जाते. हिमालयात वाहणारी गंगा मंदाकिनी म्हणून ओळखली जाते. तसे सत्यलोकातील ब्रह्मवादिनी माता नर्मदा येथे ओळखली जाते. अर्थात पृथ्वीवर 7व्या लोकातील सुखाचा अनुभव करून देणारी ही माता नर्मदा आहे. म्हणून महादेवाला हिमालयातील केदारभूमी सोडून भृगुकच्छात यावे असे वाटले. हे जाणून भृगु ऋषींनी केदारेश्वर नावाच्या शिवलिंगाची स्थापना केली. कारण महादेवालाच हिमालय सोडून इकडं यावंसं वाटलं होतं. भृगु म्हणाले, भगवान, आपण या भूमीत निवास करून हिला पवित्र करावे. जे जे साधक येथे येऊन आपली साधना करतील त्यांची साधना पूर्णत्वास जावो. भृगु ऋषींनी परोपकारार्थ इच्छा जाणून सदाशिव आपल्या गणासह तेथे त्याने निवास केला. म्हणजे भृगु ऋषींची काय इच्छा होती, बाकीच्या लोकांसाठी होती की त्यांचं बाबा तप, साधना, इच्छा पूर्ण व्हाव्या. ते जाणून शंकर स्वतः आपल्या गणासह येथे येऊन राहिले. या भूमीचे पावित्र्य विलक्षण आहे. येथे दर्शन केल्याने हिमालयातील केदार यात्रेचे दर्शन फळ मिळते. असा हा केदारेश्वर तीर्थ नावाचा अध्याय येथे पूर्ण झाला आहे. आता एकूण आपले 112 अध्याय पूर्ण झाले आणि एकच शेवटचा अध्याय आहे 113वा, थोडा मोठा आहे तो अध्याय आपण उद्या घेऊन या नर्मदा पुराणाची समाप्ती करूया. नर्मदे हर.